मस्त संगणात पाणी मारून झालेलं आहे आणि खूप छान वाटतं जेव्हा पूर्ण पाणी मारतो त्यावेळेस. आणि खरं तर आता आज दिवसभर आभाळ आहे आणि आत्ता कुठे थोडंसं ऊन पडलं. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्यासोबत सकाळच्या कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर मस्त अशी सकाळ. आणि आजचा मेनू काय आहे तर तो आपण आता पाहूयात. चला. तर या सुंदर सकाळसोबतच इथे स्वयंपाक चालू आहे. तर इथे चालू आहे चपाती आणि आजचा मेनू जो आहे तर ती छान अशी गरमागरम टोमॅटोची चटणी. आणि मी आत्ताच ताट केलेलं आहे. अहो बसले आहेत जेवायला. आज आजीताईंना सुट्टी आहे त्याच्यामुळे निवांत चालू आहे. तर चला स्वयंपाक आवरून घेते आणि मग मारूयात गप्पा. भाजी चपाती असाच हा सकाळचा नेहमीचाच हे रुटीन असतं. डबे असतात, सगळे जेवण वगैरे करून जातात. अहोंनी दूधसुद्धा घेतलेलं आहे त्याच्यामुळे पातळ भाजीचं जास्त म्हणजे रोज पातळ भाजी नसते, कधीतरी असते. आणि अशा पद्धतीने आता आवरून घेते चपाती. तर चला पटपट आता हे आवरून घेते आणि मग जेवण करून घेते. या मंडळी जेवण करायला आणि सगळी कामं झाल्यानंतर पुन्हा बोलते. चला मस्त जेवण झालेलं आहे आणि कपडे वाळत घालायचे आहेत. पण वातावरण एवढं म्हणजे बेकार झालेलं आहे. पूर्ण आभाळ आलं आहे आणि म्हणजे असं फ्रेशच वाटेना. ऊन तर काहीच नाही. मी तुम्हाला दाखवते वातावरण कसं आहे. तर बघा पूर्ण असं आभाळ आलेलं आहे आणि असं फ्रेशनेसपणाच नाही आहे, कसलाच म्हणजे असं हेच नाही आहे. आणि चला कपडे तर वाळत घातलेच पाहिजेत. कपडे वाळत घालून घेते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते. थोडंसं तुम्हाला वातावरण दाखवते कसं आहे ते. मस्त संगणात पाणी मारून झालेलं आहे आणि खूप छान वाटतं जेव्हा पूर्ण पाणी मारतो त्यावेळेस. आणि खरं तर आता आज दिवसभर आभाळ आहे आणि आत्ता कुठे थोडंसं ऊन पडलं. एकदम थोडंसं तुम्ही बघू शकता ऊन दिसतंच. तर पाऊस टिपकायला लागला. खरं तर पाऊस सांगितला आहे पण माहीत नाही येतो आहे की नाही ते. चला बरं कपडे आहेत ते कपडे काढून घेते आणि चहा घेते, फ्रेश होते. आज चहा उशीर झाला चहाला. आज पहिलं पाणीच मारायला आलं. पण जेव्हा पाणी मारून घेते ना त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं. मस्त दिसतं अंगण एकदम स्वच्छ सगळं आणि सुंदर असं भारी वाटतं. आज मोठी गाडी नसल्यामुळे तिथे पण म्हणजे पाणी मारायला चान्स मिळाला आणि मग तिथे पण पूर्ण मग पाणी मारून घेतलं. आता झाडांना पाणी आता नाही सोडलं कारण कालच पाणी हे केलं होतं झाडांना, त्याच्यामुळं मग आता नाही हे केलं. तर चला मस्त चहा घेते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते. चला चहा वगैरे झालेला आहे, पाणी मारून झालेलं आहे, पाणी भरून झालेलं आहे. मस्त वातावरण आहे. पाऊस काय आला नाही, थोडंसंच टिपकलं आणि पुन्हा बंद झालं. तर पाणी मारलेल्याचा माझा फायदा झाला. जर पावसाच्या भरोश्यावर पाणी जर मारायचं अर्धं ठेवलं असतं तर अर्धवटच राहिलं असतं आणि काहीच झालं नसतं असं. तर असो अशा पद्धतीने आता संध्याकाळ म्हटलं की संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात. आणि सकाळ आणि संध्याकाळ रोज उठून त्या भाज्यांची नावं काय ठेवायची, त्यांचं बारसं काय घालायचं, असा हा सगळा विचार पडत असतो. आणि रोज सकाळ संध्याकाळ हा एकच विचार डोक्यात असतो की भाजी काय बनवायची. तर भाजी काय बनवायची त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं. सकाळी स्वयंपाक करत असताना फोडणी टाकत होते आणि फोडणी टाकत असताना ते हातावरच उठलं, माझ्या उजव्या हातावर. तर मी तुम्हाला दाखवते. मला भाजले थोडंसं पण ते नेमकंच म्हणजे हाडकावर असल्यामुळे ना जास्त म्हणजे चणचणत आहे आणि म्हणजे खूप त्रास होतो. तर एकच मिनिट दाखवते. तर तुम्ही ते बघू शकता. हे जे माझं मधलं बोट आहे ना ह्याच्यावर भाजलं आहे आणि हा पूर्ण राऊंड भाजलेला आहे. आणि नेमकं असं फोडणी हे करत असताना नेमकं ते हातावरच हे झालं आणि बघा कसा चटका बसला. आणि ते नेमकं असं म्हणजे हे घडी जी पडते ना तर ते त्याच्यावरच येतं. असं हात केल्यावर ताण पडतो आणि त्यामुळे मग ते जास्तच दुखतं. आणि बघा पूर्ण लाल झालेले आणि खूप दुखतं. त्याला आता क्रीम लावली पाहिजे म्हणजे ते लवकर बरं होईल.
तर असे हे उद्योग चालूच असतात. पाक म्हटलं की भाजणं, कापणं, काहीतरी होणं, भांडं पायावर पडणं, असं हे चालूच असतं. ग्लासची काच लागणं किंवा काचेची काही वस्तू असली तर ती फुटली की ते लागणं, असं हे धडपडणं हे चालूच असतं. ते काय किरकोळ आहे. तर चला थोडा वेळ मस्त जरा वेळ बाहेर बसावं म्हटलं, कारण परत मग मच्छर चावायला सुरुवात होते आणि मग तिन्ही संजेचं बाहेर पण बसायला नाही बरोबर वाटत. मग दिवाबत्ती करायची आणि स्वयंपाकाला लागायचं. हे रुटीनच आहे रोजचं. तर चला आता थोडा वेळ बसते, मग दिवाबत्ती करते आणि मग बघूयात बारसं काय करायचं आहे ते. म्हणजेच भाजी काय बनवायची ते फ्रीज उघडायचं आणि मग ठरवायचं भाजी काय बनवायची आहे ते. कारण मसाला मी बनवून ठेवते, एक 5-6 दिवसाचा समय मसाला बनवून ठेवते. त्याच्यामुळे म्हणजे सवयच आहे मला ती, त्याच्यामुळे मग जरा हलकं होऊन जातं. आणि सकाळ संध्याकाळ चपाती चालू आहे सध्या तरी. ज्वारी अजून आणलेली नाही आहे, ज्वारी आत्याकडून आणायची आहे. तर आता जेव्हा ज्वारी आणेल तेव्हाच भाकरी होती, तोपर्यंत तर रोज सकाळ संध्याकाळ चपातीच चालू आहे. तर चला बारसं घालायचं आहे. लागते मग कामाला. नो आमच्या नॉई ते बसलाय. अगो बाई बाई बाई, धुमकी बघू कसं कसं. हां पुन्हा एकदा. स्नो स्नो. हा. तांदूळ बघा, तांदूळ 2 तांदूळ दिसतात आहे की नाही. स्नो स्नो. सोलारचं एक काम कधी होते काय माहिती, किती दिवस झालं पडलंय ते तसंच आहे की नाही. सगळे केस सांगायला लागले. गंदू बाबा नो 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 नो. जेवण झालं आणि जस्ट म्हटलं जरा बाहेर बसावं, तर खूप मच्छर चावतात आणि बरेच वाजले आहेत. त्याच्यामुळे खरं तर आज खूप लेट झाला. आहोनी येताना मच्छी आणली होती आणि मग ते बनवायला बराच वेळ गेला. स्नो स्नो काय बघतो. आणि त्याच्यामध्येच मग बराचसा वेळ गेला. तर आता वाजले आहेत 11:30. तर चला आजचा शॉर्ट बट स्वीट असा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते, कारण आता वेळ झाली आहे आरामाची. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. बसला है ना. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.